नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निसर्ग आमले ॲग्रोनिर्मित सोलर झटका मशीनमधून आपण धामणधरी गाव इथे आलेलो होतो. एका शेतकऱ्यांचा थोडा प्रॉब्लेम चालू होता झटका मशीनबद्दल. तर मी तुम्हाला सांगणार आहे झटका मशीनची प्रॉपर फिटिंग कशी करायची. इथं सोलरचा लाईट लागलेला आहे. हे आपली चालू बंद करायची बटन आहे, ज्यानं मशीन ऑन ऑफ होणार. हे आपली अलारामची बटन आहे. हा आपला अलाराम आहे, जो इथं लिहिलेला आहे अलाराम. तिथं आपल्याला अलाराम लावायचा असते असा. आणि हे अलारामची बटन आहे. हे झाली 12 घंटे 24 घंटेची बटन. 12 घंटे केलं तर मशीन फक्त रात्री चालणार, 24 घंटे केलं तर दिवस रात्र चालणार. त्याच्यानंतर हे आहे लो पॉवरची बटन. लो पॉवर केलं तुम्ही तर मशीन 50 एकरची जी मशीन आहे ते 15 एकरवर चालणार. आणि हाय पॉवरवर केली तर मग हे मशीन 50 एकरचे तर 50 एकरलाच चालणार. हा पल्सचा लाईट आहे. जेव्हा मशीन चालू असणार तेव्हा ब्ल्यू कलरचा लाईट पल्स म्हणून चालू असणार. त्यानंतर हाय लो बॅटरीचा लाईट. लो बॅटरीचा लाईट तेव्हा लागणार जेव्हा तुमची बॅटरी जी आहे ते डाऊन झाली असणार, तेव्हा तुम्हाला लो बॅटरीचा लाईट लागणार. अलाराम सेन्सिटिव्हिटी म्हणजे जो आपला अलाराम आहे त्याचा आपल्याला आवाज किती ठेवायचा आहे, यानं तुम्ही आवाज कमी जास्त करू शकता अलारामचा. इथं बघू शकता आता लाईट बंद झाला सोलरचा. आपण जेव्हा सोलर कनेक्ट करू तेव्हा लाईट लागणार. इथं वरतं सोलर ठेवलेला आहे. आपल्याला उन्हाच्या डायरेक्शननी सोलर ठेवा लागते. त्यानंतर इथं बॅटरीचा आउटपुट आहे. जर आपण बाहेरून बॅटरी लावली तर आपल्याला इथं बाहेरून बॅटरीसाठी आउटपुट भेटलेलं आहे. तसं त्याच्यानंतर बॅटरी आपण टाकलेली आहे आधीपासून. तर आता मागची फिटिंग सांगून देतो करून दे. पण मागून जो फेज आहे हा फेज आपण दिलेला आहे सरळ ताराला, पहिल्या ताराला, आणि तोच कनेक्शन केलेला आहे खालच्या ताराला, ज्याच्यामुळे करंट दोन्ही तारामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर जो अर्थिंग आहे तो आपल्याला जागेवर एक सलाग टाकून करायचा आहे. बघू शकते इथे डायरेक्ट सलाग टाकून जमिनीत अर्थिंग केलेला आहे. याच्यातून अर्थिंग येत आहे आणि जेवढा पॉवरफुल अर्थिंग राहणार तेवढाच पॉवरफुल करंट लागणार. कर बंद.